जाहीर झालेली आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने महायुतीच्या संदर्भात नाशिकमध्ये नेमकी काय स्थिती आहे, राज्यामध्ये कुठे काय स्थिती असेल? वरतून आमचं धोरण आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय रवीजी चव्हाण बावनकुळे यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे. तशी बोलणीसुद्धा सगळ्या नेत्यांमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे, काही होते आहे. पण नाशिकमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढू आणि महायुतीमध्येच आम्ही या ठिकाणी शक्यतो लढणार आहोत. आता जागा वाटपाचा जो विषय आहे तो अजून आमचं काही बोलणं झालेलं नाही. मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बसू आणि त्यानंतर काय, कारण आमच्या आधीच 67 जागा गेल्यावेळी या ठिकाणी भाजपच्या निवडून आलेल्या होत्या. 67 जागा आमच्या एकूण आहेत 122 पैकी, आणि म्हणतात त्या निकष लावून कशा आमच्या त्या जागांचं वाटप होतं ते आम्ही त्या ठिकाणी प्रथमदर्शी बघू. पण या संदर्भातली बैठक 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये या ठिकाणी होईल. जागा नाशिकमध्ये आहे. आता तुमच्या मुलाखती सुरू आहे भाजप कार्यालयामध्ये. एका जागेसाठी 20-20, 25-25 इच्छुक तुमच्याकडे आहे. भाजपतच एवढी गर्दी आहे तर तुम्ही शिंदेच्या सेनेबरोबर गेल्यावर त्यांचं काय होणार आहे? असं खरं आहे, आमच्याकडे हजारामध्ये अर्ज आलेले आहेत. एकेकासाठी 30-30, 35-35 अर्जसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. चांगलं आहे, पक्ष वाढतोय, लोकांना म्हणजे पक्षाविषयी प्रेम आहे. अनेकांना वाटतं की आम्हाला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे. कार्यकर्ते आमचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि म्हणतात वाईट आहे किंवा वावगं असं काहीच नाही आहे. पण यातूनही आम्हाला आता मार्ग काढायचा आहे. यातून आता युती झाल्यावर नेमकं जागेचं वाटप कसं होतं ते आम्हाला बघावं लागेल. पण आमच्याकडे निश्चित हे खरं आहे की आमच्याकडे मागणी तिकिटांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आमची खरी सर्कसच ही आहे. नाही, प्रत्येक वेळेला असं असतं, आमदारकीला असो का खाली असो, एकेका जागेसाठी 5-5, 7-7, 10-10, 15-15 लोक तिकीट मागत असतात. पण त्यातून मार्ग काढायचा असतो. सगळेच तोलामोलाचे आहेत, एकावर एक सरस आहेत. पण सगळ्याच गोष्टींचा विचार करून मग आमचे सर्वे असतात. 2-2 सर्वे आम्ही त्या ठिकाणी करतो, 3-3 सर्वे करतो काही वेळेला स्थानिक. मग ते बघून कोण अधिक सरस आहे ते तिकीट आम्ही देत असतो. पण जे नाराज आहेत त्यांनाही आम्ही समजत असतो. काही थोड्या प्रमाणामध्ये मग लोक बाहेर पडतात, दुसऱ्या पक्षात जातात, अपक्ष उभे राहतात. पण ते प्रमाण भाजपमध्ये अतिशय कमी राहील. स्थानिकांची मागणी आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांची, की स्वबळावर आपण निवडणूक लढवावी आणि आपण युतीसाठी आघाडी. आता एवढ्या जागा आहेत, आमचं सत्ता या ठिकाणी 3 आमदार आमचे या ठिकाणी आहेत. आपल्याला कल्पना आहे भाजपचं काम नाशिक शहरात किती आहे, लोकांचा विश्वास आमच्यावर किती आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यांना वाटतं की आपल्याला तिकीट मिळालं की आपण निवडून येणार आहोत. त्यामुळे मागणाऱ्यांची संख्या जास्त राहणारच आहे. इथे प्रतिकूल परिस्थिती असते एवढ्या लोकांनी तिकीट मागितलंच असतं. आता बाकी पक्षांमध्ये फार कुठे गर्दी नाही आहे. आमच्या 149, 151, 6 पण गर्दी नाही आहे. कॅन्डिडेटसुद्धा लोकांना उभे राहायला मिळत नाही आहेत विरोधी पक्षामध्ये. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. पण आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही मार्ग काढू. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनासुद्धा आम्ही त्यांची समजूत घालू. त्यांना कुठेतरी दुसरीकडे अकोमोडेट करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. नगर परिषद निवडणुकीमध्ये असं म्हणाले की सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर युती होईल, अन्यथा एकला चलोराच्या भूमिकेमध्ये. बघा, मोठ्या भावाची भूमिका आमची आहे. आमच्या 70 जागा या ठिकाणी आहेत, 67 जागा आहेत. आणि अजून असलेल्या जे ते सगळे सिटिंग तिकडचे जे सगळे विरोधी पक्षाचे जे नगरसेवक होते त्यापैकी अनेक लोक, 80% लोकांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे. म्हणजे आता आमच्याकडे जागा जवळपास 100 झालेल्या आहेत, सिटिंगच्या 100 झालेल्या आहेत. आणि त्यामुळे युतीचं आम्ही बोलणं करू. त्यांनी म्हटलं आहे आम्ही अर्ध्या दिल्या तर बघू, नाही तर बघणार नाही. मला वाटतं हा त्यांचाही प्रश्न आहे. पण निकष जो आहे तो आता नगरसेवक आमचे किती आहेत, आमच्याकडे संख्या किती आहेत त्याच्यावरही ठरवला जाईल. तरीसुद्धा मी या बाबतीमध्ये आता भाष्य करणार नाही. आम्ही आता प्रथमदर्शी बसू, त्यातून त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊ आणि नंतरच मग त्या ठिकाणी निर्णय होईल. 50-50चा फॉर्म्युलावरती अपेक्षा आहे त्यांची, परंतु तुमची संख्या त्यांची संख्या बोलताना सगळे असंच बोलतात, आपल्यालाही कल्पना आहे. पण आपली ताकद बघून, आपले नगरसेवक बघून त्यावरच हे ठरेल. सुरुवातीला सगळेजण बोलतात, प्रत्येकजण बार्गेनिंग नंतर करतो. पण जर आमचा एक चांगला मार्ग जर त्यातून निघाला, सन्मान्य मार्ग जर त्यातून निघाला तर निश्चित आम्ही या संदर्भात युती करू. पण आम्ही महायुतीच्या बाजूचेच आहोत. आम्हाला युती करायची आहे ही आमची भूमिका आहे. आम्ही असं म्हणणार नाही की काही जर आम्ही तोडून टाकू, आमचं एकटं लढू. आम्ही अजून अशी भूमिका आमची घेतलेली नाही. दादा का बोलले ते मला कळालं नाही. पण आधी आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यानंतर मग असे एकदम टोकाचं बोललं पाहिजे, मला असं वाटतं.
भाऊ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यासोबतच अमित शहानी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं समजतं. हे धोरणच आहे आमचं. आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत. पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत. मला वाटतं ही भूमिकासुद्धा वरच्यांचीच आहे. ही भूमिकासुद्धा वरच्यांची आहेच. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत. भाऊ नाशिकचं तुम्ही बोललात शिंदेची शिवसेना असेल पण राष्ट्रवादीचं काय, राष्ट्रवादी अजित पवार ती पण तुमच्यासोबत राहणारे महायुतीमध्ये ठीक आहे? आज अजून काही ठरलं नाही. आम्ही निश्चित त्या संदर्भात बोलणे करू. त्यांचे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. मी सांगितलं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये नाशिकमध्ये आहोत. पण आमच्या जागाच तेवढ्या या ठिकाणी आहेत. आमची ताकद तेवढी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. नाशिकच्या मतदारांचा, लोकांचा विश्वास भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजी साहेबांवर आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या भावाच्या भूमिकेत त्या ठिकाणी राहायचं आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू, पण निश्चित त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची आमची युती व्हावी अशा मताचे आम्ही आहोत. दादांचे काय फार संख्या कमी आहे दादांच्या नगरसेवकांची. कधी होत असेल तर आम्ही त्यांच्याशीही बोलू. राज्यभरामध्ये ज्या बैठका सुरू आहेत महायुतीच्या, त्या बैठकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कोणीच नाही आहे. त्यांना बैठकीला बोलवली नाही आहे. फक्त शिवसेना आणि भाजप यांच्याच बैठका सुरू आहेत. नाही, काल माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की शक्यतोवर आम्ही शिंदेसाहेबांना आम्ही सोबतच आहोत. पण ही आमची तर नैसर्गिक युतीच आहे. आम्ही एकाच मताचे, एकाच विचाराचे त्या ठिकाणी आहोत. अजितदादांबद्दलही त्यांनी सांगितलं की पुणे, चिंचवड या ठिकाणी आमची त्यांच्यासोबतच लढत आहे. आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र आहोत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये की आम्ही आणि दादासुद्धा सोबत आहोत. हे आपण दाखवतात आपल्या चॅनलवर. काही ठिकाणी ते आणि आम्ही सोबत आहोत. पण काही झालं तरी या ठिकाणी विरोधी पक्षाला आता संधी द्यायची नाही, हे निश्चित आहे. आणि लोकांची, मतदारांची ती मानसिकता आहे की उबाठा असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची काय यांचं काहीच नाही आहे. आणि म्हणून लोक निश्चित महायुतीच्या बाजूनेच कौल देतील. कोणी आलं, काही